हो तर हॅलो राम राम नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बापूच्या कट्ट्यावर. आणि आज जरा एका डीप क्वेश्चन आहे मला माझ्याबद्दल. म्हणजे आज जरा एका चांगलं जरा डीप विषयावर बोलूया आपण. कारण यार जरा टेन्शनच आलं मला याचं. भाई, लोकांच्या आयुष्यात एवढे स्ट्रगल असतात वगैरे, घरचे हे करतात म्हणजे अरे काय बनवतं, असं करतोय म्हणजे व्हिडिओ काय बनवत राहिलाय, कामाधंद्याला लाग वगैरे वगैरे, असं ब्ला ब्ला ब्ला, अजून काय काय बोलतात. माझ्या घरात असं का नाही रे, मला ते समजत नाही. भाई यार, मी व्हिडिओ बनवत नाही तर मम्मीला प्रॉब्लेम आहे भाई. मम्मी बोलते व्हिडिओ बनवत जा. काय एवढंसं बनवायला किती टाइम लागतो तुला? हे घरचे सगळे म्हणजे बाकी पण भाऊ भाऊ असं भाई व्हिडिओ बनवत जा बोलतात ते. माझे मामा सगळे जण बोलतात भाई व्हिडिओ बनवायचं का नाही बनवत आहे, ब्लॉग बिग बनवत जा, म्हणजे सगळे सपोर्ट करतात आहेत भाई. मी बोलतो हे काय चाललंय, मी कधी व्हिडिओ वगैरे बनवला नाही. मित्र बोलतात अरे भाई व्हिडिओ का नाही आला वगैरे. माझ्यासोबत काहीतरी वेगळं होतं असं काय वाटतंय मला. चुकीचं नाही होत आहे पण वेगळं. मग यार मी जेव्हा सक्सेसफुल होईन तेव्हा स्ट्रगल कोणतं सांगणार मी. घरचे तर मला सपोर्ट करतात, बाहेरचे पण सपोर्ट करतात. लोकांचे घरचे बाहेरचे बोलतात अरे काय व्हिडिओ बनवतोय, कामाधंद्याला लाग वगैरे, मेहनत कर. माझं घर तसं नाही यार. मग मला इन्स्पिरेशन कुठून भेटणार, की जिद्द कुठून येणार मला, की मला काहीतरी करायचंय, काहीतरी करून दाखवायचं यांना. लय चुकीचं, म्हणजे चुकीचं नाही, विचित्र काहीतरी चालू आहे एकदम. म्हणजे असं खूपच वेगळं असं. आजकाल जे जनरेशन आहे की लोक घरचे सगळे सपोर्ट करतात, कारण सगळ्यांना पैसा दिसलाय त्यामध्ये, त्याच्यामुळे सपोर्ट करतात. ठीक आहे, पण एक असं वाटतं रे, एक जिद्द कुठून येणार मनामध्ये की हा भाई माझा एम आहे आता. भाई ही माझी काकी मला अशी बोललेली, आता मी हिचा राग धरून तिचं शब्द पालटवणार. पण जर ती काकीच बोलते की यार तू व्हिडिओ का नाही टाकत आहे, तर मला लाज वाटते ना यार, की मी व्हिडिओ का नाही टाकत आहे. मी डिमोटिवेट याच्यामुळे होतंय कारण लोक मला मोटिवेट करतात. लय विचित्र नाही वाटत आहे असं. जे बोललोय त्याची पण लाज वाटायला लागली आता. निर्लज्जासारखं हसतं आणि असं. आता या लोकांच्या मोटिवेशन पासून लाज वाटून मला काहीतरी करायला लागेल असं वाटतंय. ठीक आहे, हे तर हे काहीतरी मोटिवेशन येऊ दे, पण हे हलका फुलका मोटिवेशन झालं ना. असा बोलतात ना नेक्स्ट लेवलचा मोटिवेशन नाही झाला असा एकदम हे करून दाखवणार मी वगैरे. हे लाजवाला मोटिवेशन झाला, ॲग्रेशनवाला मोटिवेशन पाहिजे होता. मोठी ठीक आहे, हे तर हे. बट मी आळशी पण लय येणार आहे. माझा आळस सर्वात डेंजरस गुण आहे माझ्यातला. आळस सर्वात वाईट बोलू शकतो, डेंजरस बोलू शकतो, फालतू बोलू शकतो. हे आळस गेला ना तर मी भरपूर काय काय करेन, म्हणजे काही नाही करू शकत, सगळं करू शकतो. आणि सगळं येतं पण मग आळसमध्ये येतं. ठीक आहे, हे पण करेन. आता सुरुवात तर केली ब्रो. आजची स्वप्न यार, हे हा विषय ठीक आहे, पण ती स्वप्न मला अडवतायत रे. म्हणजे मला ना रिॲलिटी पासून लांब ठेवतायत. की तुला उठायचंय सकाळी लवकर, जिमला जायचंय, कामावर जायचं, नंतर संध्याकाळी लवकर येशील, लवकर जाऊन. नाही भाई, स्वप्न एवढी भारी पडतात ना की उठायचं मनच नाही करत आहे. मी एक काम करतो, आता आहे ना जिमला जातो,
आणि जिम मधून निघाल्यावर मी पूर्ण स्वप्न सांगणार तुम्हाला भाई. पूर्ण एक्स्ट्रीम होतं, एक्स्ट्रीम. आजचं तर जरा जास्तच भारी होतं. म्हणजे मिक्स भेळ भेंडी. मजा आली बघून. आणि अजून बघितलं असतं तर मग 10 वाजले असते उठायला मला वाटतं. पण आहे माझ्यामध्ये पण जिद्द आहे स्वतःबद्दल. तुम्ही लाज देत राहा, मी लाज वाटत राहीन. काय पण बोलतो. हा तर ब्रो, स्वप्न सांगायचं होतं तुम्हाला. अरे काय स्वप्न होतं भाई, माइंड बॉगलिंग एकदम. म्हणजे आतापर्यंत मला वाटतं सेकंड नाही तर थर्ड बेस्ट स्वप्न होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये ना सगळं कंबाईन आलेलं रे. कसं पहिला तर स्क्विड गेम सारखा गेम खेळत होतो आम्ही. आणि त्यामध्ये अरे गाडी पण स्क्विड गेम सारखा गेम खेळत होतो त्यामध्ये. आणि त्याच्यामध्येच ड्रॅगन पण होता. म्हणजे माणसं ड्रॅगन बनायची अचानक मध्ये, अशी बिमारी पसरलेली सगळ्यांमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून व्हाईट वॉकर पण आलेला, गेम ऑफ थ्रोन्स मधला व्हाईट वॉकर आलेला भाई. आपला बिग बॉस मध्ये आता एक कंटेस्टंट गेलाय, तो एक आलेला. अजून कोण कोण आलेलं भाई, भरपूर काय काय होतं रे या स्वप्नामध्ये. मला आता थोडं थोडं विसरलो मी, पण जेवढं माहिती आहे तेवढं बोलू शकतो. म्हणजे असं अजून काहीतरी होतं रे. बिग बॉस सारखा गेम होता, पण हा स्क्विड गेमच होता ऑलमोस्ट. म्हणजे मोठा बिग बॉस. आणि त्यामध्ये गेम पण खेळत होतो आम्ही. आणि प्लस त्यामध्ये झॉम्बीज पण आले भाई. हे एवढं कमी होतं, अजून झॉम्बीज आले, भूतं आली. आणि भूतांसोबत आम्ही फाईट करत होतो. काय काय स्वप्न होतं. आणि भूतांसोबत फाईट करता करता लास्ट स्टेजला माझा अलार्म वाजला. आणि ठीक आहे बोललो, पण नाही यावेळी बोललो भाई, काल पण सुट्टी झाली, आज नाही करायची होती. बोललो आज जायचं म्हणजे जायचं, फायनल होतं माझं. मग कसा उठून किती वेळा स्किप केला, 3 वेळा अलार्म स्किप केला. हे आपलं अरे जरा जिममधून आलं ना, जरा दम लागतोय बोलायला. किती वेळा स्किप करायचा प्रयत्न केला अलार्म, पण स्वप्न कंटिन्यू पण होत होतं भाई आज. पण नाही, बोललो उठायला लागेल आज. हाय डेडिकेशन तर आहे माझ्यामध्ये. काय म्याव म्याव, माझी फेवरेट म्याव म्याव. दुसरी म्याव म्याव तिकडे झोपली आहे, रागवली माझ्यावर. काल रात्री आहे ना, हिच्या समोर हिला पुडवळत होतो मी, कारण ही प्रेग्नंट आहे ना, म्हणून राग आला तिला. पण चांगलं आहे रे, हे साधं आहे बिचारं. ते जरा हट्टी आहे, कुत्रा बित्रांना मारतं ते. हे एकदम साधं आहे बिचारा. तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे साध्या लोकांना प्रेम जास्त भेटतं, कारण ते साधे असतात. आमच्यासारख्या हरामखोरांना नाही भेटत प्रेम जास्ती. पण आमच्या घरामध्ये हा दोघांना पण सेम भेटतं रे. माँ हम दोनों से इक्वल प्यार करती है, बस उसको थोड़ा सा ज़्यादा करते. ठीक आहे, आजसाठी एवढंच. लय मोठं झालं, उद्या करू. 10 मिनिटाचं झालं असेल मला वाटतं. चला बाय.